यापूर्वी या कॅन्टीनमध्ये 15-15 दिवसाआधीचं नॉनव्हेज द्यायचं, अंडी 15-15 दिवसाची, 4-4, 5-5 दिवसाच्या भाज्या. या संदर्भात मी MDकडे तक्रार केली, मी पुढे ड्रग्ज विभागाला तक्रार दिली. इव्हन त्या मालकाला समजेल त्या भाषेत समजून सांगितलं, मराठी सांगितलं, हिंदी सांगितलं, इंग्रजी सांगितलं आणि शेवटी हात जोडून सांगितलं की कृपा करून महाराष्ट्रातल्या लोकांच्या जीवाशी खेळू नका, आमदारांच्या जीवनाशी खेळू नका. आणि या कॅन्टीनमध्ये आज जर आपण विचार केला तर दिवसाला या अधिवेशनाच्या काळात 10,000 ग्रामीण भागातले अधिकारी असतील, कर्मचारी असतील, शेतकरी असतील, पक्षाचे कार्यकर्ते असतील, हे येतात आणि शासकीय कॅन्टीन आहे म्हणून आपल्याला जेवण स्वस्तात मिळेल या भावनेत त्या ठिकाणी जातात. पण जो कॅन्टीनचा मालक आहे, ज्याला 30 वर्षापासून सारखा कंत्राट मॅनेज करून दिला जातो, कोण्या अधिकाऱ्यांचे साठवलोट आहे हे मला सांगता येणार नाही, पण त्याची मुजरी एवढी वाढली की कोणाच्या ताटामध्ये चिपकिली निघते, कुठे उंदीर निघतो, त्याच्या किचनमध्ये पाहिलं तर तिथे थांबा वाटत नाही, कोणाच्या याच्यामध्ये कॉक्रोच निघतात. आणि आज मी जे काय काल घटना घडली याच्यानंतर सोशल मीडियावर किंवा मला फोन करून प्रत्येकजण सांगून राहिला की आमच्यासोबत या ठिकाणी असं घडलेलं आहे. पत्रकार देखील सांगतात की इथं जेवण चांगलं करायला मिळत नाही. आणि त्याच्यामुळे ही माझी कालची रिॲक्शन ही शिवसेनेच्या स्टाईलमध्ये होती. मला केलेल्या गोष्टीचा काही याच्यामध्ये अजिबात पश्चाताप नाही. हात जोडून विनंती करून सगळ्या भाषेत सांगून जर वारंवार त्या चुका करत असतील तर माझी शिवसेनेची स्टाईल हीच आहे.